केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेचा शुभारंभ दसक येथील बुद्ध विहार या ठिकाणी करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली। या योजनेचे शहरी विकास मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात असून गटारे, सेप्टिक टँक स्वच्छ करताना सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणं, मॅन्युअल स्कॅव्हेजिंग पूर्णतः बंद करणं आणि यांत्रिक साधनांचा वापर वाढवणं या योजनांचा मुख्य उद्देश असून सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, विमा संरक्षण, पीपीई किट्स आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येते। या योजनेअंतर्गत वेस्ट पिकर्स, कचरा वेचणारे यांचाही समावेश करण्यात आला असून त्यांचे प्रोफाइलिंग करून अधिकृत ओळखपत्र देणं, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणं आणि कौशल्य विकासासाठी मदत करणं यावर विशेष भर दिला जातोय। यामुळे कचरा व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होण्यासाठी मदत होणार आहे। उत्तुंग जेफ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं। यावेळी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी नमस्ते योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं। यावेळी नगरसेविका ललिता भालेराव यांनी नोंदणी करण्यासाठी महिलांना पुढाकार आणि आव्हान घेण्याचं आवाहन केलंय। या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि सामाजिक उन्नतीला चालना मिळणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। आज जेलरोड नाशिक रोड या परिसरामध्ये केंद्र सरकारची नमस्ते योजनेचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केला। आम्ही उत्तुंग जेफ फाउंडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त असंघटित महिला असतील किंवा कचरा वेचक माता भगिनी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या महिला असतील, या महिलांना नमस्ते योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आम्ही केंद्र सरकारबरोबर या योजनेला लोकांपर्यंत, माता भगिनींपर्यंत प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत। आणि माझं नाशिक रोड जेलरोडच्या सगळ्या माता भगिनींना, खास करून नाशिक शहरातल्या सगळ्या माता भगिनींना आव्हान आहे की नमस्ते योजनेचा आपण पुरेपूर फायदा घ्या। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्याचे फायदे मिळणार आहेत। आयुष्यमान योजना जरी आपली राज्य शासनाची असली तरी देखील केंद्र शासनाकडनं पण आपल्याला 5 लाख रुपये आरोग्यासाठी मिळत आहेत। त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर वाहन घ्यायचं असेल त्यासाठी 50% सबसिडी या ठिकाणी देण्यात येत आहे, खास करून कचरा वेचक महिलांसाठी। तिसरी गोष्ट, यामध्ये आपल्याला पीपीई किट केंद्र सरकारकडनं घरपोच मिळणार आहे। चौथी गोष्ट, कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण हवे असेल तर केंद्र सरकार त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत नमस्तेच्या माध्यमातून, त्या माता भगिनींना एम्पॉवर करण्यासाठी, महिला सक्षम करण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे घेऊन येत आहोत। तर माझं समस्त नाशिककरातल्या महिलांना, माता भगिनींना आव्हान आहे की आपण या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि उत्तुंग जेफ फाउंडेशनला तुम्ही संपर्क करा। आम्ही तुम्हाला यासाठी नक्कीच सहकार्य करू। देशपांडे भाऊ आणि रोहन देशपांडे आणि मी जी योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलेली बरीचशी माहिती भाऊने दिलेली, तरी मी एकदा परत सांगते। मगाशी पण माझ्या सामील झालेला आहे। याच्यावर आपण नोंदणी जर केली तर आपल्याला 5 लाखाच्या गव्हर्नमेंट देणार आहे आणि आपल्याला पीपीई किट पण मिळणार आहे। पीपीई किट म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लोव्ज असतील, शूज असतील, जॅकेट असेल, अशा प्रकारचं किट तुम्हाला घरपोच देणार आहे आणि फक्त नाव नोंदणी करणार आहे, बाकी सगळं काम सरकार तुमच्यापर्यंत करणार। समजा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला 50% सबसिडी आहे। म्हणजे समजा 5 लाखाची गाडी जर असेल तर तुम्हाला ती फक्त 2.5 लाखालाच मिळणार आहे। ही नमस्ते योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे। मी तुमच्यापर्यंत ती घेऊन आलेली आहे। भाऊ तर आहे, मी पण बऱ्यापैकी सांगते, त्या पण आपल्या महिला कचरा वेचक असते, घंटा गाडीवर काम करणारे लोक असतील, त्यांची पण आम्ही नोंद घेतलेली आहे। ती पण नोंद आम्ही गव्हर्नमेंटला पाठवलेली आहे। तसं तुम्ही घाबरण्यासारखं काही नाही आहे। तुम्ही याच्यामध्ये नाव जास्त टाकू शकता, त्या काम करतात, त्यांचे नाव आपण घेऊ शकतो।
देऊ शकता. याच्यामध्ये तुमच्या मुलांना स्कॉलरशिप आहे. फर्दर एज्युकेशन तुमच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला काही पैशांची गरज लागली म्हणजे स्कॉलरशिप गव्हर्नमेंट असं देतच आहे आपल्याला, पण ती स्कॉलरशिप त्या बाबांचा विचार आधी केला जाणार, त्या मुलांचा विचार आधी केला जाणार. एवढी चांगली स्कीम, एवढी चांगली योजना आणि तुमच्याकडे सरकारने पाठवलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. मी एक विनंती करेन सगळ्या महिलांना की तुम्ही आपले नावं नोंदवा आणि या योजनांचा पुढे लाभ द्यावा. मी तुमच्याजवळ विनंती करते आणि नाव नोंदवा. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.